नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्लोक दादूस चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता मार्गशीर्षचं दुसरं गुरुवार आहे. तर आपण बऱ्याच महिलांना पहिल्या गुरुवारी काही उपाय किंवा सेवा करणं शक्य झालं नसेल, काही महिलांना सुतक असेल किंवा काही महिलांना मासिक धर्म असेल, त्यामुळं मग त्यांना जर ह्या काही सेवा उपाय करता आल्या नसतील तर त्यांनी मग मार्गशीर्षच्या दुसऱ्या गुरुवारी केले तरी हरकत नाही. तर तो काय उपाय करायचा आहे? आपल्या घरात जर आपली एखादी इच्छा पूर्ण होत नाही किंवा तुम्ही एखादा व्यवसाय करता, त्यात तुमच्या घरात मग पाहिजे तसे पैसे टिकून राहत नाही, जी पण काही इच्छा असेल त्यासाठी मग 11 लवंगाचा प्रभावी उपाय करायचा आहे. आणि मग तो आजच का करायचा आहे? कारण लवंग माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय असतात, त्यामुळे मग आजच्याच दिवशी हा उपाय करायचा आहे. तर तो उपाय कसा करायचा आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता मार्गशीर्ष महिना चालू झाल्यानंतरच आपण ज्यावेळेस दररोज श्रीकृष्णाची सेवा करतो, त्याचप्रमाणे दररोज तुळशीपत्र अर्पण करायचं आहे श्रीकृष्णाला. आणि मग या महिन्यात बऱ्याच गोष्टी, म्हणजे कोणत्या गोष्टी कराव्या किंवा करू नये हे पण बऱ्याच जणांना माहिती आहे. त्याचप्रमाणे आज म्हणजे ह्या पूर्ण महिनाभर तीर्थ ठिकाणी स्नान करण्याला सगळ्यात जास्त महत्त्व असते. पण आपल्याला तीर्थ ठिकाणी जाऊन स्नान करणं शक्य होत नाही. त्यामुळे मग काय करायचं आहे, ज्यावेळेस आपण सकाळी लवकर उठल्यानंतर स्नान करणार असेल त्यावेळेस मग 2 थेंब आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून हर हर गंगे म्हणून मग असं स्नान करायचं आहे. आता घरातील प्रत्येक व्यक्तींना तुम्ही जर स्नान करण्यासाठी 2 थेंब गंगाजल टाकून हे पाणी दिलात तर मग काय होतं यामुळे की तीर्थ ठिकाणी स्नान केल्याचं पुण्य मिळतं. आणि मग त्याचप्रमाणे काय करायचं आहे, जर एखाद्या व्यक्तीचा गुरुग्रह बळकट नसेल तर त्यावेळेस त्या व्यक्तीला मग चिमूटभर हळद टाकायची आहे त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये. यामुळे काय होतं की त्या व्यक्तीचा गुरुग्रह बळकट होतो. आणि मग एखाद्या व्यक्तीला जर आर्थिक अडचण असेल किंवा नोकरीमध्ये यश मिळत नाही किंवा पैशाच्या अडचणी असतील, त्यावेळेस मग काय करायचं आहे, त्या खास व्यक्तीसाठी घरातील थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि मग ते अंगाला लावून मग स्नान करायचे आहे. यामुळे काय होतं की आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते. मग पैशाच्या अडचणी जर निर्माण होत असतील तर त्यासाठी हा सगळ्यात प्रभावी उपाय आहे. जर एखाद्या व्यक्तीला सतत पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील तर हा उपाय केल्यामुळे त्या अडचणी दूर होण्यास मदत होते. मग त्याचप्रमाणे नोकरीमध्ये यश मिळत नसेल किंवा प्रगती होत नसेल तर 2 थेंब मध टाकून पण प्रत्येक गुरुवारी पण तुम्ही जर अशा पद्धतीने स्नान केली तर मग नोकरीमध्ये यश मिळेल. आणि मग प्रत्येक गुरुवारी तुळशीला कच्चे दूध आणि हळद अर्पण करायचे आहे आणि मग दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे. आता हा मंत्र 108 वेळा म्हणायचा आहे. आता तुम्हाला 108 वेळा म्हणणं शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावलात तरी हरकत नाही. तर यामुळे काय होतं की पैशाच्या ज्या अडचणी आहेत त्या दूर होण्यास मदत होते आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरावरती राहते. तर हा जो 11 लवंगाचा उपाय आहे त्यावेळेस मग हा कधी करायचा आहे, आता ज्यावेळेस तुम्ही माता लक्ष्मीची पूजा मांडणार आहात दुसऱ्या गुरुवारची, त्यावेळेस हा उपाय करायचा आहे. आता काही भागांमध्ये सकाळी पूजा मांडली जाते तर काही भागांमध्ये 4 नंतर म्हणजे दिवे लागण्याच्या वेळेस पूजा मांडली जाते आणि पुस्तक वाचून आरती वगैरे केली जाते. आता काय तुमच्या भागात सकाळी असेल तर तुम्ही हा उपाय सकाळी करू शकता. नाही जरी शक्य झालं सकाळी तर तुम्ही संध्याकाळी पण हा उपाय करू शकता दिवे लागण्याच्या वेळेस. मग त्यावेळेस काय करायचं आहे आपल्याला, आता तुम्ही जो पूजा वगैरे मांडली आहे त्यामध्ये मग आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. तो दिवा मग आपल्याला तुपाचा लावायचा आहे. आता तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तिळाचं किंवा मोहरीच्या तेलाचं लावलात तरी हरकत नाही. आणि मग तो जो दिवा लावला आहात त्या दिव्यामध्ये एक लवंग आणि एक वेलची टाकायची आहे. कारण लवंग माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय आहे आणि वेलची पण माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय आहे. आणि लवंग नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करते. आणि मग ज्यावेळेस पूजा वगैरे आरती होईल त्यावेळेस मग काय करायचं आहे तुम्हाला, तुम्ही 11 लवंग घ्यायच्या आहेत फुलं असलेल्या, त्या पण अशा खराब वगैरे घेऊ नका. आणि मग त्या लवंग काय करायचे आहेत, एक प्लेट घ्यायची आहे किंवा वाटी, तुम्हाला जे शक्य झालं, किंवा मग एक लाल रंगाचं वस्त्र घेतलात तरी चालेल छोटंसं, म्हणजे ज्याची आपल्याला पोटली बनवता येईल असं. आणि मग त्यानंतर काय करायचं आहे, पूजेपुढं बसायचं आहे. खाली बसायला म्हणजे आसन घ्यायचं आहे, आसनावरतीच बसायचं. पण आसन घेत असताना लाल किंवा पिवळ्या रंगाचं घ्यायचं आहे, काळ्या रंगाचं चुकूनही घेऊ नका. आणि मग त्यानंतर काय करायचं आहे, बसल्यानंतर ज्या 11 लवंग घेतल्या आहेत त्यातली एक लवंग आपल्या उजव्या हातात घ्यायची आहे
आणि मग त्यानंतर महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे. आणि मग त्यानंतर ती जी तुम्ही वस्त्र घेतलं आहे लाल, त्या वस्त्रावरती लवंग मग ठेवायची आहे. असं करून तुम्हाला पूर्ण 11 वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे. आणि मग त्याची तुम्हाला पोटली बनवायची आहे. आणि मग नंतर जर तुम्हाला एवढं म्हणणं शक्य होत नसेल तर तुम्ही मग मोबाईलवर लावलात तरी हरकत नाही. म्हणजे जोपर्यंत तुमच्या हातात लवंग आहे तोपर्यंत महालक्ष्मी अष्टक पूर्ण होईपर्यंत मग नंतर त्याची पोटली बनवायची आहे. आणि मग नंतर काय करायचं आहे की ती पूर्ण महिनाभर ठेवायची आहे. मग पूजेमध्ये ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी उचलायची आहे आणि मग देवघरात ठेवायची आहे व ती घरात महिनाभर ठेवायची आहे. आणि महिनाभर ठेवून झाल्यानंतर म्हणजेच की ज्यावेळेस तुम्ही स्वयंपाक वगैरे बनवाल घरात, त्यावेळेस मग स्वयंपाकामध्ये एक लवंग टाकायची आहे. पण लक्षात असू द्यायचं आहे की मांसाहारी पदार्थ बनवत असताना त्यामध्ये तुम्ही हा जो उपाय केला आहे तो लवंग मग त्यात टाकू नका. आणि मग अशा पद्धतीने मग ज्यावेळेस तुमचं मंत्र वगैरे म्हणून होईल त्यावेळेस तुमची जी पण काही इच्छा आहे ती इच्छा माता लक्ष्मीला सांगायची आहे. आता तुमच्या मुलाची प्रगती होत नाही किंवा तुमच्या मुलीला नोकरी मिळत नाही किंवा विवाहासाठी असेल किंवा घरात पैसा टिकून राहत नाही, जी पण काही इच्छा असेल ती माता लक्ष्मीला सांगायची आहे. आणि मग त्यानंतर त्या लवंग जर तुम्हाला स्वयंपाकात वगैरे टाकणं शक्य होत नसेल तर मग काय करायचं आहे, तुम्ही स्वतःसाठी उपाय केला असेल तर तुम्ही स्वतःच खायचं आहे किंवा मग मुलासाठी केला असेल तर मुलांसाठी द्यायचं आहे. लवंग ही शरीरासाठी चांगली पण असते, त्यामुळे तुम्ही दररोज जरी एक खाल्लात तरी हरकत नाही. आणि मग त्याचप्रमाणे काय करायचं आहे, संध्याकाळी मग आपल्याला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे आणि त्यात मग लवंग टाकून नंतर तो कापूर काय करायचा आहे, जे कापूर जाळण्याचं भांडं असतं ते भांडं घेऊन मग त्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला भीमसेनी कापराच्या 5 वड्या घ्यायच्या आहेत आणि मग त्यामध्ये लवंग टाकायचे आहेत. आणि मग लवंग माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय असतात आणि भीमसेनी कापूर पण सगळ्यात जास्त माता लक्ष्मीला प्रिय असतो आणि नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करतो. त्यामुळे मग तो जो भीमसेनी कापूर आहे त्यात मग एक एक करून लवंग मग संध्याकाळी जाळायचे आहेत घरामध्ये. तर यामुळे काय होतं की घरातील नकारात्मकता निघून जाण्यास मदत होते आणि मग आपल्या घरात माता लक्ष्मी कायम टिकून राहते. तर त्याचप्रमाणे हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही मार्गशीर्षच्या दुसऱ्या गुरुवारी आवर्जून करून बघा. जर तुम्हाला दुसऱ्या गुरुवारी शक्य झालं नसेल तर मग तुम्ही काय करायचं आहे की नंतर पुढील जो गुरुवारी येईल त्या गुरुवारी पण तुम्ही हा उपाय करू शकता. आणि मग दररोज घरामध्ये विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे किंवा म्हणणं शक्य नाही झालं तरी तुम्ही मोबाईलवर लावलात तरी हरकत नाही. पण प्रत्येक गुरुवारी मार्गशीर्षचा गुरुवार आहे त्यामुळे प्रत्येक गुरुवारी तरी आवर्जून तुम्ही विष्णू सहस्त्रनाम लावायचं आहे, म्हणजेच की म्हणायचं आहे. आणि मग प्रत्येक गुरुवारी गोकर्णीचं फूल तुम्ही मग घरी आणू शकता, कारण गोकर्णीचं फूल निळसर रंगाचं माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय आहे. आणि जर तुम्हाला एखादा गुरुवार नाही जमलं तर तुम्ही पुढील गुरुवारी पण हे फूल घेऊन येऊ शकता. तर यामध्ये 2 प्रकारची फुलं असतात, एक निळसर रंगाचं आणि एक पांढऱ्या रंगाचं. म्हणजेच की निळसर रंगाचं जे फूल आहे ते माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय असतं आणि मग त्यामुळं मग हे फूल आपल्याला घरी घेऊन यायचं आहे. तर मग आजचा व्हिडिओ हा इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका.